पण चौघांसाठीच वाढलंय. अरे आज पहिला मान घरच्या आपल्या वारकऱ्यांचा, मग बाकीचे लोक जेवणार ना. बसून घ्या. बसा. ओय. सावली बस. बबलू माऊली, सेवा गोड मानून घ्या. आई कुठे? आज त्या त्यांच्याच खोलीत जेवणार आहेत. बाबा काळजी नका करू. मी बघतो. आपण सुरू करू. ओय. भाऊजी, तारा मॅडम कुठे आहे? ताराचं ऍक्च्युली पोट बिघडलंय, त्यामुळे ती जेवायला येणार नाही. चला पांडुरंगाचं नाव घेऊ आणि करू सुरू. बोला पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव पंढरीनाथ महाराज की जय. करा. सारंग सर, तिलोत्तमा मॅडमची समजूत तुम्हीच काढू शकता. मी बघतो. बोलतो आईशी. तू कर सुरू. आरामात होऊ द्या. जेवली नाहीस तू? भूक नाहीये. विषय वेगळा आहे ना. बोल नाही प्लीज. काय बोलू? काय ऐकायचंय तुला? नेमकं काय अपेक्षित आहे तुला? सावलीबद्दल आहे ना. माहितीये ना, मग का विचारतोयस? हे बघ आई, मी तुला प्रामाणिकपणे सांगतो, सावलीवर इतका सहज मी विश्वास ठेवलेला नाहीये. मी खूप जवळून पाहिलंय तिला. आई, एकदा माझ्या नजरेतून सावलीकडे बघण्याचा प्रयत्न कर. तुझी नजर आणि माझी नजर कायम वेगळीच असणार आहे. तू जरी माझ्या पोटचं पोर असलास ना तरीही. आणि म्हणून तुझ्या नजरेतून तुला सौंदर्य वेगळं दिसणार आहे आणि मला माझ्या. शिवाय माझी सौंदर्याची व्याख्या कायम तीच असणार आहे. सुंदर, अतिसुंदर, नितांत सुंदर. तुला विठुराया सुंदर नाही वाटत का? लोभस नाही वाटत? सारंग, सिरियसली काय बोलतोयस तू? तुला सुद्धा माहितीये मी पांडुरंगाची भक्ती करते. पण हा विषय नाहीये, विषय भरकटतोय. विषय भरकटत नाहीये, हे विषय तोच आहे. सावळा माझा पांडुरंग उभा विटेवरी. त्या विठुरायाकडे बघितल्यानंतर आपल्याला काय दिसतं? रंग, रूप, की त्याची माया, त्याचं प्रेम? वारी पूर्ण झाल्यानंतर जेव्हा मी मंदिरात पोहोचलो तेव्हा पांडुरंगाच्या सावळ्या रूपात मी रंगून गेलो. रंगात रंगून रंग माझा वेगळा, याचा खरा अर्थ मला तिथे कळला. रंगारूपाच्या पलीकडे ती मायेची सावली माझ्या मनात आणि माझ्या डोळ्यात भरली. हे सगळं मी तुला कसं समजावून सांगू आई? सांग ना मला. हे सगळं जे मी अनुभवलं हे सुंदर नव्हतं का? बोल नाही. मला माहिती आहे या प्रश्नांची उत्तर तुझ्याकडे नाही आहेत, पण मला माझ्या सावलीत तिच्या भक्तीत पांडुरंग दिसतो. तुकोबराया म्हणतात तसं विठुराया तिच्या ठाई जाणवतो. तिच्या प्रेमात आहेच मी, पण आता तिच्या भक्तीत सुद्धा तिच्या इतकाच रंगून गेलोय. एक ना एक दिवस
तुला पण तिच्या ठाई असलेलं निर्मळ मन जाणवेल हीच अपेक्षा. तारा मॅडम, एवढं चिडायला काय झालंय? काही प्रॉब्लेम झालाय का? काय प्रॉब्लेम? प्रॉब्लेम कसं काय होऊ शकतो तो? बघ ना, सगळं व्यवस्थित आहे. अरे ती बघ, तिकडे सगळे खुश आहेत. लोक, मी पण खुश आहे. लुक, आय एम हॅपी. नाराज आहेस माझ्यावर? का? तू काही चुकीचं केलंयस? एक्झॅक्टली. तू कधी चुकूच शकत नाहीस. तारा, मला तुझ्या बोलण्यातला सार्कॅझम कळतोय. कळतोय तुला? ग्रेट. हुशार आहेस हा सोहम. फायनली तुला माझ्या मनातलं काहीतरी कळतंय. तुझ्या मनात जे काही आहे ते मला सरळ सरळ सांग ना प्लीज, कारण त्याशिवाय ते मला नाही कळणार आहे. कोण आहे मी? हा काय प्रश्न आहे? माझी बायको आहेस तू. तुझी बायको आहे मी सोहम. माझी फक्त एवढीच ओळख आहे. ह्या पलीकडे माझी इंडिपेंडेंट ओळख अशी नाहीच आहे काही. एक मिनिट, का तुझी अशी इच्छा आहे की या पलीकडे माझी काही ओळख नसावी म्हणून? नाही तारा, तारा म्युझिक कंपनी त्यासाठीच ओपन केली होती आपण की तुझं नाव मोठं व्हावं, तुला अपॉर्च्युनिटीज मिळाव्या, आणि प्रोसेस पूर्ण होत आली जवळजवळ. कधी सोहम? कधी? तुला आठवत आहे का, तू मला हेच प्रॉमिसेस दिले होतेस आधी की मी तुझ्यासाठी म्युझिक कंपनी उभी करेन, तुझ्यासाठी कॉम्पिटिशन विकत घेईन, तुला ब्रँड अँबॅसेडर करेन. हेच प्रॉमिसेस दिले होतेस तू मला. आणि तुझ्या याच प्रॉमिसेसवर विश्वास ठेवून मी माझं घर सोडलं, माझ्या मम्माला सोडून आले, मी तुझ्याशी पळून लग्न केलं. पण या प्रॉमिसेसच्या दिशेने एकही स्टेप टाकताना मी नाही बघितलं तुला सोहम. तू मला सूल आणि मूल मध्येच अडकून ठेवणार आहेस. नाही तारा, मी प्रयत्न करतोय, मी जेन्युइनली. एक मिनिट बस, मला नाही बोलायचं यावर. लीव मी अलोन. तारा, माझं ऐकून तर घे. ऐश्वर्या वहिनीने एक गोष्ट तर फायद्याची आणि बरोबर सांगितली, ती म्हणजे मला मूल होऊ द्यायचं नाही, नाहीतर ही लोक मला त्यातच अडकवून ठेवतील. सावू, जेवण छान झालं बरं का? बबलू दादा, नक्कीच मागच्या जन्मात आम्ही काहीतरी पुण्य केलं असणार बघ. पुन्हा असा जावई मिळाला. माझ्या पोरीची किती काळजी घेत्यात. इतकी श्रीमंती असून मी जरा बी गर्व नाही. बरोबर आहे, पण बाबा तुम्ही एकट्यानेच पुण्य नाही कमवलंय, आमच्या सारंगदादाने पण पुण्य कमवलंय. अहो, म्हणून तर सावली वरीसारखी गोड बायको मिळाली त्याला. बोल तारा. हॅलो सोहम, सावलीचा कौतुक सोहळा संपन्न झाला असेल ना तर लगेच रूम मध्ये या. मी जरा 1 मिनिटात आलो. मी परत येतो. सावो, इकडे ये. मला जरा बोलायचंय तुझ्याशी. ये.
साऊ, संसार म्हणलं ना बाळे का भांड्याला भांडं लागतच, माहितीये मला, पर तरी बी विचारते. कसा चाललाय बाळे तुझा संसार? हा, खूप छान. तुझ्या मनाला लागणार नसेल तर एक गोष्ट सांगू का तुला? सांग ना. साऊ, आता या घरात लवकरात लवकर पाळणा हलू दे बघ. मग वाईटाची सुरुवात अशीच होते हे मला माहितीये. तुम्हाला सहन होत नाहीये, मलाही सहन होत नाहीये. ऍक्च्युली हे सगळं बघून ना मला माझ्या मैत्रिणीची एक गोष्ट आठवली. तिच्या घरी असं घडलेलं. तिचा एक भाऊ होता, त्याने असंच लव्ह मॅरेज केलं आणि नंतर तो त्या मुलीच्या इतक्या आहारी गेला की ज्या आईने जन्म दिला, जिने चालायला बोलायला शिकवलं, पायावर उभं राहायला शिकवलं, ज्या वडिलांनी आजारपण काढलं, त्या दोघांनाही तो विसरला. इनफॅक्ट त्यानंतर त्याने सगळी प्रॉपर्टी स्वतःच्या नावावर करून घेतली आणि नंतर आई वडिलांची अडचण होते म्हणून त्या दोघांना सरळ घरातून काढून टाकलं. आपल्या घरातली आजची परिस्थिती पाहिली तर मला सेम वाटते, एकदम सेम. सारंगचंही काही खरं नाहीये. इनफॅक्ट मला तरी असं वाटतं की उद्या सारंग आपल्या सगळ्यांना या घरातून बाहेर काढायला अजिबात कमी नाही करणार, फक्त त्या मूर्ख मुलीमुळे. आणि हा तर प्लॅन होता ना त्या मूर्ख मुलीचा आणि त्या जगन्नाथचा. सक्सेसफुल होताना दिसतोय प्लॅन. तुला वाटेल आपली आई किती जुन्या विचारांची आहे. पोरीचं लग्न झालं, आता मूल झालं का ती मोकळी. पर साऊ, या जगातल्या अनुभवावरनच हे बोलले बरं मी. आपल्या जयंतीकडेच बघ. गरिबीत मूल वाढीस लागणार नाही म्हणून राहिलं तर राहिलंच का. तिला नाही मी हक्कानं सांगू शकत, पण तुला सांगू शकते ना साऊ, एक मूल झालं ना का आपलं आयुष्यच बदलून जातं बघ. आपल्या संसाराकडे बघण्याची एक वेगळीच नजर आपल्याला मिळते. तुझ्या सासूबाई तिलोत्तमा मॅडम वरवर दिसायलाही कडक आहेत, पण मनानं लई चांगलं आहे ग. माणसं कळतात गावासनी. त्यांची काय बी अपेक्षा नाही. त्यांना फक्त एवढं वाटतं का लवकरात लवकर या घरात पाळणा हलावा. आणि जर तू एक मूल या घराला दिलं ना, त्या तुझा स्वीकार अगदी प्रेमानं करतील. आई, मला सांग, तिलोत्तमा मॅडमने मला मूल झालं तर स्वीकारलं हे योग्य आहे की मला मूल होण्याआधी मी जशी आहे तशी स्वीकारलं हे योग्य आहे? तुला माहिती आहे नाही, मी सारंग सरांपासून माझ्या आवाजाचं सत्य लपवून ठेवलं ना, त्याचाच मला खूप त्रास होतोय. खूप केलंय त्यांनी आपल्यासाठी. नेहमी काळजी करतात माझी, नेहमी पाठीशी उभे राहतात. हे सगळं असताना मी त्यांना अंधारात ठेवून या नात्याची नव्याने सुरुवात नाही करू शकत.
मला ना त्रास होतोय आई. मी त्यांना खोटं बोलते, त्यांच्यापासून ह्या गोष्टी लपवून ठेवते, या गोष्टीचा त्रास होतोय. आई, तू नको काळजी करू. विठुराय आहे ना, अगं तो सगळं सांभाळून घे. याला काय म्हणतात माहितीये का? दैव देत आणि कर्म देव देतो. देव देऊन बी बघतो आणि न देऊन बी बघतो. आता आपल्याकडे आमच्या धोंड्याच्या हाताला काही काम नाही, म्हणून आमच्या जीवाला त्रास. इकडं सगळं घर पैशानं भरलेलं, श्रीमंती, चांगली माणसं, नवरा चांगला, तर हिला अवदसा आलेली. आणि सासूबाई, मला टोमणं मारण्यापेक्षा तुमच्या धोंड्याला हाताला धरून जरा कामाला लावलं असतं ना, ते सगळं बोलत बसायची वेळ आली नसती तुमच्यावर. नाही आमचं आम्ही बघून घेऊ. हो, नवरा बायको बघून घेऊ काय करायचं ते. पण हिचं काय, कधी सांगणार सारंगरावांना सत्य? आणि मग ते सत्य सांगितलं तर विठ्ठलाच्या साक्षीने भैरवी महिना दिलेल्या शब्दाचं काय 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 हळू काय? सुनबाई, तुम्ही हळू बास करा आता. त्याला काय म्हणतात माहितीये का? आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याचं बघायचं. सारंग सर, तुम्हाला सांगू, आता बाहेर आई बाबा तुमचं खूप कौतुक करत होते. खरं तर तुम्ही आहात कौतुक करण्यासारखे. प्रत्येक सासू सासऱ्यांचं स्वप्न असतं की आपला जावई असा असावा, तसा असावा. पण तुम्ही ना, तुम्ही शब्दांच्या पलीकडचे आहात. तुम्हाला सांगू, मी माझ्या आई बाबांना खूप कमी वेळा मनापासून आनंदी बघितलंय. पण आता त्यांच्या चेहऱ्यावरचा आनंद बघून ना, मला खूप समाधान वाटलं. आणि याचं सगळं श्रेय तुम्हाला जातं. तुम्ही खूप केलं आमच्यासाठी. आता बोला, मी काय करू तुमच्यासाठी? सांगू?